नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 38 इंच छातीच्या मापाच्या अस्तरवरती मटका गळा कसा आकायचा, त्याचबरोबर सुंदर अशी मटक्या गळ्यावरती तुम्हाला डिझाईनसुद्धा दाखवणार आहे। तर बघा, या पद्धतीने इथे मी तुम्हाला माप घेऊन दाखवली। तर गळा रुंदी मी घेतलेली आहे इथं 2.5 इंच, शोल्डरचं माप आहे 5.5 इंच, गळा उंची घेतलेली आहे मी 10.5 इंचावरती आणि हा चौकोन बघा पट्टीच्या साहाय्याने मी आखून घेतला आणि इथून अशा पद्धतीने मी मटका गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। बघा, या पद्धतीने याचा डिटेलमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे मटका गळ्याचा पॉईंट देऊन आकार कसा तयार करायचा, तो तुम्ही बघू शकता। तर बघा, या पद्धतीने इथे मी मटका गळा तयार करून घेतला आणि आता हा आपण अस्तरवरती कट करून घेत आहोत। हे बघा, अस्तरवरती जो मटका गळा आपण आखलेला असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीचा हा मटका गळा आलेला आहे। आता हे मेन फॅब्रिक मी इथं घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे। व्यवस्थित असं ॲडजस्ट करून ठेवायचं आहे, एकसारखं सर्व बाजूने आलं पाहिजे आणि पिना लावून घ्यायच्या आहे। तर बघा, ही सरळ जी लाईन आहे तिथं आपल्याला त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि पिन लावून घ्यायची आहे। आणि आता बघा, इथं मी अस्तर आणि ब्लाऊज पीस एकमेकांना जॉईंट राहावं, ज्यावेळेस आपण टिप मारू त्यावेळेस ते इकडं तिकडं सरकू नये यासाठी अशा पद्धतीने पिना लावून घेत आहे। तर बघा, गळ्याच्या कडेने पिना लावण्याआधी अशा पद्धतीने हे अस्तरचं जे आपण कट केलेलं कापड आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे, कारण गळा आपला रुंदावतो, तर रुंदवू नये यासाठी अशा पद्धतीने आपल्याला जे कट केलेलं कापड आहे ते मध्यभागी ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं शोल्डरला पिना लावून घ्यायचे आहेत। बघा, या पद्धतीने आणि नंतर हे कापड काढून घ्यायचं आहे। आणि आता बघा, हे कापड अजिबात हलणार नाही, इकडे तिकडे सरकणार सुद्धा नाही, व्यवस्थित असं कापड आपल्याला धरायचं आहे आणि टिप मारायची आहे। तर बघा, ही टिप जी मारायची आहे ती आपल्याला 1/2 इंच मार्जिन धरत गळ्याच्या कडेने एकसारखं मार्जिन आलं पाहिजे, कमी जास्त मार्जिन करायचं नाही, त्यामुळे आपल्या गळ्याचा आकार एवढं बास होते। तर बघा, 1/2 इंचाचं जे मार्जिन आपण धरलेलं आहे ती सर्व बाजूने 1/2 इंचाचं झालं पाहिजे, कुठं कमी कुठं जास्त असं झालं नाही पाहिजे, कुठेही चुन्या पडणार नाही, एकसारख्या लाईनीमध्ये प्रेस करायचं आहे आणि नंतर टिप आली पाहिजे। बघा, या पद्धतीने मी गळ्याच्या कडेने टिप मारून घेतली आणि आता आपल्याला खालच्या साईडने म्हणजे कमरेच्या साईडने सुद्धा उलटवता येईल, मारून घ्यायची आहे। तर तुम्ही जेवढं शिलाई मार्जिन अर्धा इंच मार्जिन धरत आपल्याला टिप मारायची आहे। माझं अर्धा इंचाचं होतं, हे मधलं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। मधलं जे कापड आहे एक्स्ट्राचं ते कट करायचं आहे। तर बघा, अस्तर इथं कट करायचं नाही, अस्तरच्या कडेकडेने मेन फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। 1/2 इंचाचंच आपण अस्तर ठेवलेलं आहे शिलाई मार्जिन मारताना, त्यामुळे ते ठेवायचं आहे अस्तर तसंच, कारण आपल्याला त्याच्यावरती कट लावून घ्यायचे आहेत टिपेच्या कडेने। हे बघा, अशा पद्धतीने। तर बघा, इथं कट लावताना कात्रीचा जो टोक आहे तेवढाच आपल्याला धरायचा आहे कट देण्यासाठी, जेणेकरून ब्लाऊजवरती आपली कात्री लागणार नाही किंवा कात्रीचा कट जो आहे तो टिपेच्या पलीकडे जाणार नाही, अशा पद्धतीने कट द्यायचे आहेत। त्यामुळे कात्रीचा टोक जो आहे त्याने कट आपण इथं देणार आहोत। कट देऊन झाल्यानंतर ह्या पिना मी इथं काढून घेते, यांचं काम झालेलं आहे। त्याच्यानंतर आता हा गळा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने इथे मी गळा उलटवून घेत आहे। गळा उलटवून घेतल्यानंतर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची असते। बघा, तर बघा, या पद्धतीने इथे मी दाबटीप देऊन घेते, अस्तरवर दिसणार नाही अशा पद्धतीने हाताने प्रेस करायचं आहे ब्लाऊज पिसाला। हे बघा, या पद्धतीने आणि मेन फॅब्रिक जे आहे त्याच्यावरून आपल्याला टिप मारायची आहे, अस्तरवर घ्यायचं नाही, अस्तर आतमध्ये दाबून टिप मारायची आहे। हे बघा, या पद्धतीने पूर्ण गळ्याच्या कडेने एकसारखी टिप मारायची आहे, वाकडी तिकडी जाणार नाही, अशा पद्धतीने ती टिप मारून घ्या। हे बघा, पूर्ण गळ्याचा आकार जो आहे तो आपला व्यवस्थित असा फिनिशिंग सहित तयार झाला पाहिजे, अशा पद्धतीने हे टिप मारायचे आहे। अस्तर जर वर दिसलं तर आपला गळा जो आहे तो व्यवस्थित दिसत नाही, यासाठी आपल्याला अस्तर वर दिसू द्यायचं नाही, अशा पद्धतीने गळ्याच्या कडेने टिप मारायची आहे। त्याच्यानंतर बघा, आता कमरेच्या साईडने टिप मारून घ्यायची। तर बघा, सर्वात आधी आपल्याला गळ्याच्या कडेनेच टिप मारून घ्यायची आहे, कमरेच्या साईडने कधीही सुरुवात करायची नाही दाबटीप मारायला, जेणेकरून जरी आपलं मेन फॅब्रिकचं जे कापड असतं ते एक्स्ट्राचं राहिलं किंवा फुगा बिगा आला तरी आपल्याला ते कापड खालच्या कमरेच्या साईडला दाबून घेता येतं
व्यवस्थित आणि दाबटीप मारता येते. यासाठी आधी गळ्याच्या कडेने टीप मारायची आणि नंतर कमरेच्या कडेने. तर बघा अशा पद्धतीने आपला गळा सुंदर असा तयार झालेला आहे. तुम्हाला आवडला का हे मला कमेंट करून सांगा. आणि आता हे मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते मी एकमेकांना अटॅच करून घेते. बघा अस्तरवरून आपल्याला टीप मारायची आहे. अगदी कडेकडेने हाताने प्रेस करत घ्यायचं आहे. कुठंही चुन्या पडणार नाही किंवा कुठंही मेन फॅब्रिकला फुगा येणार नाही अशा पद्धतीने ही दाबटीप द्यायची आहे. दोन्ही साईडने सुद्धा मी अस्तर हे व्यवस्थित असं ब्लाऊज पिसाला जोडून घेते. हे बघा अशा पद्धतीने इथे मी हे कापड पूर्ण ब्लाऊज पिसाला जोडून घेतलं बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक्स्ट्राचं जे कापड आहे हे मेन फॅब्रिकचं ते आपल्याला आता कट करून काढायचं आहे. बघा हे बघा हे एक्स्ट्राचं कापड कट करताना आपली कात्री मेन फॅब्रिकवरती लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश व्यवस्थित असे हे एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे जेणेकरून ब्लाऊजवरती आपला जो कात्रीचा कट आहे तो जाणार नाही. अशा पद्धतीने हे बघा इथं पूर्ण एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेतलं. त्याच्यानंतर बघा गळ्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आलेली आहे. आणि आता आपण याला टक्स टाकून घेणार आहोत. तर बघा बरोबर मध्यावरती मी घडी घालून घेतलेली आहे आणि जेवढं कमरेचं माप आहे बघा 9.5 इंच आहे त्याचा टेपने मी मध्य काढून घेतला. शिलाई मार्जिन धरायची नाही, यामध्ये शिलाई मार्जिन सोडून द्यायची आहे. आणि बरोबर मध्य काढून टक्स इथून टाकून घेत आहे. तर टक्स माझा पूर्ण 1 इंचाचा आहे आणि घडी घातल्यानंतर तो अर्धा इंचाचा तयार होतो. तो इथे मी टाकून घेतलेला आहे. टक्सची उंची माझी 3 इंचाची आहे कारण गळा जो आहे तो डीपमध्ये आहे. दोन्ही साईडचे टक्स टाकायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने अस्तरला ब्लाऊज पिसाचं कापड हाताने प्रेस करून जोडून घ्यायचं आहे जेणेकरून टक्स टाकताना तिथं फुगा तयार होणार नाही. या बघा या पद्धतीने दोन्ही टक्स टाकून घेतले आणि इथं मटका गळ्याचा आकार तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा आलेला आहे. आता त्याच्यानंतर बघा डिझाईनसाठी हे मी कापड घेतलेलं आहे. 4 इंचाचं कापड घेतलेलं आहे. त्याला अजून मी पार्ट जोडून घेत आहे बघा त्याच मापाचे जेणेकरून प्लेट्स टाकताना मला व्यवस्थित ते पुरेल अशा पद्धतीने हे बघा जोडून घेतलं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर हे 4 इंचाचं जे आपण कापड घेतलेलं आहे ते दुमडायचं आहे. तर बघा शिलाई मार्जिन जे आहे ते वरच्या साईडला ठेवायचे आहे जेणेकरून आपण ही टीप मारल्यानंतर कापड उलटवून घेणार आहोत. हे बघा पूर्ण अगदी 1/2 इंचाचं मार्जिन धरत आपल्याला ही टीप मारायची आहे. जास्त मार्जिन धरायचं नाही, अगदी 1/2 इंचाचं मार्जिन धरत आपल्याला ही टीप मारायची आहे. बघा हे बघा या पद्धतीने पूर्ण पट्टीला मी टीप मारून घेतली. तर ही पट्टी जी आहे ती अंदाजे घ्यायची आहे. प्लेट्स टाकल्यानंतर आपल्याला ती गळ्याच्या कडेने पूर्ण पुरेल अशा पद्धतीने अंदाजे पट्टी घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कापड धरायचं आहे आणि 1/2 इंचाचं मार्जिन धरत आपल्याला याला टीप मारून घ्यायची आहे. बघा जेणेकरून जास्त कापडसुद्धा आपलं मार्जिनमध्ये जाणार नाही. आता ही पूर्ण टीप मारून झाली बघा. त्याच्यानंतर आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने इथं मी हा स्क्रू ड्रायव्हर जो आहे तो माझा मशनीपाशीच असतो. हे बघा या पद्धतीने त्याचा मी वापर करत असते. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला ही पट्टी जी आहे ती उलटवून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने हे बघा व्यवस्थित पूर्ण पट्टी आपल्याला अशा पद्धतीने ओढून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने मी पूर्ण पट्टी ओढून घेतली आणि हे बघा या पद्धतीने उलटवून घेतली. हे बघा अशा पद्धतीने पट्टी उलटवून घेतली आणि याला आता मी इस्त्री करून घेणार आहे जेणेकरून ती व्यवस्थित पट्टीत तयार होईल, फुगा येणार नाही बघा त्याला. हे बघा या पद्धतीने मी ही पट्टी तयार करून घेतली आणि याला आता प्लेट्स टाकायच्या आहेत. तर बघा प्लेट्स मी कशा टाकत आहे एक समान अंतराच्या. तर बघा या प्लेट्समधलं अंतर किती ठेवायचं आहे तर अर्धा इंचाचं. पूर्ण प्लेट्स ज्या आहेत त्या आपल्या अर्धा इंचाच्या तयार करायच्या आहेत जेणेकरून प्लेट्स व्यवस्थित दिसतील. एकसारख्या प्लेट्स करायच्या आहेत, बारीक मोठ्या करायच्या नाही. हे बघा या पद्धतीने बोटाने आपल्याला
बरोबर कापड पलटी करून घ्यायचं आहे आणि टीप मारायची आहे, जेणेकरून बरोबर प्लेट्स ज्या आहेत त्या तयार होतात बघा. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नाही तर मला कमेंट करून तुम्ही विचारा. चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून असेच नवनवीन जे मी व्हिडिओ टाकत आहे त्याचा तुम्हाला फायदा होईल. एक समान अंतराच्या आपल्याला पूर्ण प्लेट्स ठेवायच्या आहेत, कमी जास्त ठेवायच्या नाहीत. आता हे प्लेट्स टाकून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे गळ्याच्या कडेने पुरतं आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. जर पुरत असेल तर लगेच लावून घ्यायचे आहे आणि नसेल पुरत तर आपल्याला परत याला जॉईंट द्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने इथे मी गळ्याच्या कडेने हे व्यवस्थित पुरते का ते बघत आहे. तर बघा या पद्धतीने अगदी 2-3 प्लेट्स कमी पडलेल्या आहेत, तर त्यासुद्धा मी इथं तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने आपल्याला त्या तयार करायच्या आहेत. तर बघा या पद्धतीने हे कापड मी कट करून घेतलं, बरोबर 4 इंचाचं कापड मी कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ते बघा अशा पद्धतीने उलट्या साईडने उलटवून घेतलं आणि त्याला टीप मारून घेतली आणि हे घ्यायचं आहे उलटवून. तर बघा या पद्धतीने थोडंसं कापड धरायचं आहे आणि नंतर हे बघा या पद्धतीने उलटवून घेतलं. आणि आता इथं मी इस्त्री करत बसणार नाही याला, तर याला बघा हे मार्जिन जे आहे शिलाई मार्जिन तिथं बरोबर आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी ते व्यवस्थित असं प्लेट्सचं जे कापड आहे ते तयार होतं. तर बघा आता आपल्याला हे इथं अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. जोडल्यानंतर आता आपण इथं प्लेट्स टाकणार आहे. बघा हे बघा या पद्धतीने धरायचं आहे आणि जेवढ्या आपल्याला कमी पडल्या होत्या तेवढ्या प्लेट्स आपण इथं टाकून घेणार आहोत. त्याच्यापेक्षा जास्त टाकून घेतल्या तरी चालतील, जेणेकरून कमी पडणार नाही. हे बघा या पद्धतीने मी पूर्ण प्लेट्स टाकून घेतल्या. व्यवस्थित अशी ही आपली प्लेट्सची पट्टी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बघा अगदी गळ्याच्या कडेने मी अशा पद्धतीने ही छोटीशी लेस लावून घेत आहे. हे बघा जास्त जाड लेस लावत नाही, तर मी एकदम पातळ जी लेस आहे ती वापरत आहे इथं. तर बघा लेसच्या कलरचा आपल्याला इथं दोरा घ्यायचा आहे, तर हा दोरा मी बदलून घेत आहे बघा, जेणेकरून ही छोटीशी जी लेस आहे त्याच्यावरती हिरवा दोरा जास्त दिसत होता, त्यामुळे मी अगदी लेसच्या कलरचा इथं दोरा घेतलेला आहे. बघा खालच्या साईडने हिरवाच दोरा ठेवलेला आहे, फक्त वरच्या साईडने लेसच्या कलरचा दोरा मी इथं घेतलेला आहे, जेणेकरून आपली लेस व्यवस्थित दिसेल. या पद्धतीने गळ्याच्या आकारानुसार इथं मी ही लेस आधी लावून घेतली. बघा हे बघा अगदी सावकाश गळ्याच्या आकारानुसार आपल्याला ही लेस लावायची आहे. गळ्याचा आकार बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपला जसा गळ्याचा आकार आहे तशी आपली लेस लागली पाहिजे. आणि आता या लेसवरून आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली लेस व्यवस्थित बसेल आणि खराब होणार नाही. हे बघा व्यवस्थित अशी मी डबल टिप मारून घेतली. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंचावरती बघा मार्किंग करून घ्यायचं आहे. लेस जर जास्त जाड असती तर मी 1 इंचावरती मार्किंग केलं असतं, पण लेस जी आहे ती पातळ आहे, त्यामुळं मी 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. तुमची जर लेस जाड असेल तर तुम्ही 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. हे बघा या पद्धतीने मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि हे मार्किंग जे केलेलं आहे तिथून आता मी ती आपण प्लेट्स टाकलेली पट्टी जी तयार केलेली आहे ती लावणार आहे. बरोबर या मार्किंगवरून हे बघा या पद्धतीने आपल्याला ती ठेवायची आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जे आपण पॉईंट दिलेले आहेत त्या आकारानुसार आपली पट्टी ही आली पाहिजे. जसा आपला गळ्याचा आकार आहे तसाच आपला गळ्याचा आकार आला पाहिजे. बघा या पद्धतीने ही पट्टी आपल्याला बसवायची आहे. हे बघा सुंदर अशी आपली इथं पट्टी ही बसवून झालेली आहे. आणि आता आपण या प्लेट्सवरून सुद्धा एक लेस लावून घेणार आहोत, जेणेकरून ही पट्टीचं जे शिलाई मार्जिन आहे किंवा टीप मारलेलं जे आहे ते व्यवस्थित झाकून जाईल त्या लेसमध्ये. या पद्धतीने आपल्याला इथं लेस लावायची आहे. बघा या पद्धतीने
जो जॉईंट असतो ना डिझाईनचा, तो लेसने झाकायचा आहे. हे बघा, या पद्धतीने पूर्ण गळ्याच्या कडेने किंवा पूर्ण पट्टीच्या कडेने आपण ही लेस लावून घेत आहोत. हे बघा, या पद्धतीने. आणि या लेसवरून सुद्धा आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून लेस खराब होणार नाही. हे बघा, या पद्धतीने धागेदोरे मी कट करून घेत आहे. आणि आता आपल्याला याच्यावरून डबल टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथे मी डबल टिप मारून घेत आहे. हे बघा, या पद्धतीने पूर्ण लेसवरून टिप मारून झालेली आहे. व्यवस्थित अशी लेस इथं बसवून घेतलेली आहे. आणि आता खालच्या साईडने बघा आपल्याला एक अशा पद्धतीने काठाचं कापड जॉईंट करायचं आहे डिझाईनसाठी. तर बघा, ते 2.5 इंचाचं मी घेतलेलं आहे आणि 1/2 इंच दुमडून मी टिप मारत आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला हे काठाचं कापड जे आहे ते 1/2 इंच दुमडून कडेने 1/2 इंच दुमडायचं आहे. आणि हे बघा, टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचे धागेदोरे निघणार नाही. आणि आता ही टिप मारून झाल्यानंतर याच्याकडेने मी लेससुद्धा लावून घेणार आहे. बघा, अगदी जसा काठाचा आकार आहे तशी इथं मी ही लेस लावून घेत आहे. हे बघा, इथं आल्याच्या नंतर बरोबर आपला कोना तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित असं फिरवून घ्यायची आहे लेस, जेणेकरून व्यवस्थित आपला जो काठ आहे त्याच्या कडेने लेस लागली जाईल. बघा, हे बघा, स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने मी इथं बरोबर कोण्यावरती फिरवून घेत आहे. बघा, लेस किंवा कोना तयार करून घेत आहे. बघा, या पद्धतीने. आणि इथं कडेला आल्यानंतर बघा आपल्याला लेस कट करून घ्यायची आहे आणि लेस दुमडायची आहे. बघा, या पद्धतीने. हे बघा, या पद्धतीने हा चौकोन मी तयार करून घेतला. आणि हे बघा, या पद्धतीने हा चौकोन मी ठेवलेला आहे, जेणेकरून आपले गळ्याची जी शोभा आहे ती अजूनच वाढेल. हे बघा, या काठामुळे. आणि व्यवस्थित प्लेट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित धरायच्या आहेत. बघा, हा काठाचा जो आपण पॅच तयार केलेला आहे तो व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने प्लेट्स धरायच्या आहेत. वाकड्या तिकड्या प्लेट्स होऊन द्यायच्या नाहीत. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित प्लेट्स आहे त्या ठेवायच्या आहेत आणि टिप मारून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने इथं आपण ब्लाऊजचा गळा तयार करून घेतला. आणि इथं आता मी नॉडसुद्धा बसवून घेणार आहे. बघा, त्याला या पद्धतीने अगदी छोटे छोटे लटकन मी इथं तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर बघा, या पद्धतीने मी इथं हे तयार केलेले आहेत. हे बघा, या पद्धतीने नॉडला मी हे कापड जॉईंट करून घेतलं आणि उलटवून घेतलं. या पद्धतीने दोन्ही लटकन आपले तयार झाले. आणि हे बघा, या पद्धतीने दोरीचं आपल्याला एकसारखं माप काढायचं आहे आणि कट करून घ्यायचे आहे. तर बघा, 3 इंचावरती मी इथं ही नॉड लावत असते, जेणेकरून शोल्डर जोडल्यानंतर ती बरोबर 2.5 इंचावरती होते. हे बघा, या साईडने सुद्धा 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नॉड जॉईंट करून घ्यायची आहे. हे बघा, तर बघा, इथं पूर्ण आपली डिझाईन तयार झाली. तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. यामध्ये जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.